शेतकरी मित्रांनो नमस्कार. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण मंगळवारी 18 ऑगस्ट आणि बुधवार 19 ऑगस्ट असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून स्पष्ट बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपापल्या गावांची नावे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रामध्ये मंगळवारी 18 ऑगस्टला जर बघितलं तर बऱ्याचशा परिसरांमध्ये वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर दुपारनंतर जर मंगळवारी 18 ऑगस्टला बघितलं तर कोल्हापूर, इचलकरंजी, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याचबरोबर सावंतवाडी, त्याचबरोबर कणकवली हा परिसर बघितला, राजपूर, विजयदुर्ग, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, लवसा, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग, लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर खेड, मनसर, जुन्नर, त्याचबरोबर अकोले, घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, वरडा, त्याचबरोबर वसई, विरार, त्याचबरोबर पेठ, म्हणजे संपूर्ण परिसर जर हा समुद्र किनारपट्टा जर बघितला तर वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला जाणवत आहे. म्हणजे या भागाकडून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात ही आपल्याला होताना दिसत आहे. म्हणजे इथे जर बघितलं आपण तर आपल्याला या भागात म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर मालेगाव, सटाणा, नामपूर, साक्री, पिंपळनेर, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर शिरपूर, पारोला, चाळीसगाव, पाचोरा, कन्नड, नांदगाव, मनमाड, येवला, वैजापूर, खेरडी, कोपरगाव, निफाड, शिन्नर, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, शेवगाव, पाचोरा, अंबळनेर, बोदवड हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस वगैरे नाही या भागात, पण ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे बलवाडी, अंबळनेर, धरणगाव, जळगाव, येवल, भुसावळ, रावेर या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. जास्त काही पाऊस वगैरे नाही. खामगाव, अकोला, चिखली, मेहकर हा परिसर बघितला तर या भागात जर आपण बघितलं तर खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर या परिसरात आपल्याला काही प्रमाणात पावसा दिसत आहे, जास्त नाही आहे. त्याचबरोबर आपण जर अमरावती, अरबी, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी इकडे आपण जर भंडारा, तुमसर, रामटेक, साकोली, गोंदिया, देवरी हा परिसर बघितला, त्याचबरोबर गोंदिया, आमगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. बाकी चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर चंद्रपूर, राजुरामध्ये ढगाळ वातावरण आहे, पाऊस वगैरे नाही या परिसरात. आदिलाबाद, त्याचबरोबर हिमायतनगर, उमरखेड, पुसद, आर्णी. आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे, आपण मेन शहरांची, तालुक्यांची, जिल्ह्यांची नावे घेत आहोत आणि त्या भागाचा हवामान अंदाज सांगत आहोत. म्हणजे आपण जर पुसद बोललो तर पुसदच्या आजूबाजूचे जे गावं आहेत किंवा तालुके आहेत किंवा वाड्या आहेत, वस्त्या आहेत, तिथला आजूबाजूचा देखील हवामानाचा अंदाज त्यामध्ये येतो. आपण इथे बघू शकता. आपण जर पुसद सांगितलं, आता पुसदमध्ये इथे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. म्हणजे पुसदच्या आसपास जी गावं आहेत तिथे आपण बघू शकता, या गावात देखील कोरडं वातावरण आहे. याचा अर्थ असा होतो. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण खूप शेतकऱ्यांचे कमेंट असतात. आपण जर परभणी, माजलगाव हा परिसर बघितला तर या भागात पाऊस आहे, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे, जास्त पाऊस नाही. बाकी उदगीरमध्ये, बिदरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस संध्याकाळी 5च्या आसपास होऊ शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बाकी शेतकरी मित्रांनो, आपण जर बीड, केज, जामखेड, बार्शी, धाराशिव, कर्जत, इंदापूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. शिरूर, त्याचबरोबर दौंड, बारामती, सातारा, विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज मंगळवारी 18 ऑगस्टचा लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं तर 19 ऑगस्टला देखील म्हणजे वातावरणात बदल होताना आपल्याला दिसतोय. इथे आपण जर बघितलं तर 3 वाजल्यापासून इथे बघू शकता आपण. 3 वाजताच बघूया आपण, जास्त लांब नाही. आपण जर पंढरपूर परिसर बघितला, सांगोला परिसर बघितला, त्याचबरोबर इथे मायनी, विटा, तासगाव, अंजनी हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे या भागात.
हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर कुरुडवाडी, परांडा, बार्शी, भूम, वैराग, धाराशिव, तेर, तुळजापूर, लोहारा, कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर, औसा, त्याचबरोबर निलंगा, उमरगा, शिरूर, उदगीर, त्याचबरोबर आपण जर बिदर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. नांदेड, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, त्याचबरोबर अरणी, यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा, आदिलाबाद, हिंगणघाटमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर वर्ध्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. बाकी आर्वी नागपूरमध्ये बघूया आपण. इथे आपल्याला काही जास्त काय बदल हा दिवसभरात नागपूरमध्ये जर बघितलं तर सकाळी 7च्या आसपास रिमझिम पाऊस असेल. नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, गोंदिया, साकोली, देवरी या परिसरामध्ये. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर अमरावती, यवतमाळ, अरवी, वर्धा हा परिसर बघितला, पुसद वगैरे, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. त्याचबरोबर अचलपूर, अमरावती हा परिसर बघितला, अंजनगाव, अकोट, त्याचबरोबर पाटी, अकोला, जळगाव, जामत, नंदुरा, खामगाव, मलकापूर, बोदवड, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, भोकरदन, जामनेर, भुसावळ, बोदवड, रावेर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी जळगाव, धरणगाव, चापोडा, अंबळनेर, पारोला, पाचोरा, त्याचबरोबर शेवगाव, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, वैजापूर, कन्नड, चाळीसगाव, धुळे, त्याचबरोबर मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, ढवळपुरी, अहिल्यानगर, शिरूर, त्याचबरोबर अकोले, संगमनेर, शिन्नर, निफाड, दिंडोरी हा परिसर बघितला, चांदवड, सटाणा, नामपूर, मालेगाव, साक्री, पिंपळनेर, त्याचबरोबर धुळे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ता देखील तुमच्या परिसरामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असेल आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे. म्हणजे फक्त दिवसभर ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचा पत्त्या बिलकुल नाही. हेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. आणि आपण जर बघितलं तर याच इथे आपण बघू शकता, पेठ, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, शहापूर, कुळगाव, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई या भागात रिमझिम पाऊस आहे. कर्जत, लोणावळा, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. महाबळेश्वर, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर, त्याचबरोबर रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मालवण हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.